Hello, sir. Good Good morning, madam. morning, sir. Yes, very good morning, sir. Share your PPT on screen. Okay. Yes, sir, it's visible.
सुप्रभात. Good morning, all of you. बृहन्मुंबई महानगरपालिका माध्यमिक शिक्षण विभाग आयोजित ऑनलाईन अध्यापन तासिकेत मी गौतम काळू निर्भवने आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. आपला विषय आहे मराठी, इंग्रजी माध्यम. विद्यार्थी मित्रांनो, आपण जो भाग बघत होतो तो म्हणजे भाषिक घटकावर आधारित कृती 8 गुणांचा, बरोबर? त्यामध्ये आपण समानार्थी शब्दांचा आपण अभ्यास केला. भरपूर तुम्हाला समानार्थी शब्द सांगितले, तुम्ही ती लिहून घेतली. त्यानंतर विरुद्धार्थी शब्दचा सुद्धा आपण अभ्यास केला. एकवचन, अनेकवचन हे आपण बघितलं सविस्तरपणे. त्यानंतर आज आपल्याला शब्द समूहाबद्दल एक शब्द लिहिणे याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आता इथे शब्द संपत्ती म्हणजे ही शब्द संपत्ती जर तुमच्याकडे चांगली असेल, त्याचा जर तुमचा चांगला अभ्यास असेल, तर भाषेवरती तुमचं प्रभुत्व असतं. बरोबर? म्हणजे तुमचं लेखन, वाचन, तुमचे विचार स्पष्ट करणे यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही. म्हणून याला शब्द संपत्ती असं म्हटलं जातं आणि याचा अभ्यास करणं फार गरजेचं आहे. मी या अगोदरच्या पण तासाला बाळांनो आपल्याला सांगितलं, की हे फक्त 1-1, 2-2 मार्कांसाठी प्रश्न आहेत. म्हणून याचा अभ्यास करायचा असं नाही. तर हे जे शब्द आहेत, हे शब्द आपल्याला रोजच्या जीवनात मतलब इसे हम हर रोज यूज़ करने वाले शब्द इसमें रहते हैं, है ना? व्यावहारिक जीवनात सुद्धा याचा नेहमी वापर केला जातो, बोलताना सुद्धा. तर शब्दसमूहाबद्दल एक शब्द काय आहे, ते आपण बघूया. विद्यार्थी मित्रांनो, थोडक्यात बोलणे किंवा आटोपशीर बोलणे हे कोणालाही आवडते. बरोबर ना? जर एखादी व्यक्ती जर जास्त स्पीच देत असेल किंवा जास्त मोठं असं भाषण करत असेल, तर ते लोकांना कंटाळवाणे होतं, आहे ना? आणि म्हणून आटोपशीर बोलणे हे प्रत्येकाला आवडतं आणि ते ऐकणाऱ्याला सुद्धा आवडतं. आणि ते बोलणे कसं ठरतं? प्रभावी, आहे ना? ते आटोपशीर बोलणे म्हणजे थोडक्यात बोलणे हे प्रभावी ठरत असतं. आता हेच विचार बघा, काही लोकांना हे विचार थोडक्यात आणि मोजक्या भाषेत आपले हे विचार त्यांना सांगता येत नाही किंवा स्पष्ट करता येत नाही. आणि मग त्यांचा अभ्यास असून सुद्धा त्यांचं बोलणं हे प्रभावी ठरत नाही. आणि म्हणून त्यासाठी आपल्याला अनेक शब्दांसाठी एक शब्द याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. विरुद्धार्थी, समानार्थी शब्द यांचा म्हणजे शब्दसंपत्तीचा अभ्यास करणे हे फारच गरजेचं आहे भाषेमध्ये. आता इथे काही उदाहरणं आपण घेतलेली आहेत बघा. कोणती? की त्याचसाठी अनेक शब्दांसाठी एक शब्द आपल्याला वापरता आला पाहिजे. काय की कानास गोड लागणारे त्याला काय म्हणतो आपण? कर्णमधुर कठोर शब्दांनी केलेला उपदेश त्याला काय म्हणतो आपण? कान उघडणी. आता याचं आपण पुढे स्पष्टीकरण केलेलं आहे. पहिले आपण त्याची थोडक्यात त्याची व्याख्या बघूया. बाळांनो, इसे हिंदी में क्या कहते हैं? अनेक शब्दों के लिए एक शब्द लिखो, ऐसा आपको क्वेश्चन आता है देखो, है ना? म्हणजे अनेक शब्दांसाठी एक शब्द लिहा. अनेक शब्दांऐवजी एका शब्दात शब्द, तोच अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दाला बघा पुन्हा एकदा मी वाचन करतो, की अनेक शब्दांऐवजी एका शब्दात तोच शब्द, तोच अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दाला शब्द समूहाबद्दल एक शब्द असे म्हणतात. म्हणजे ही झाली आपली थोडक्यात त्याची व्याख्या. आता उदाहरणार्थ बघा, अगोदरचंच उदाहरण आपण इथे घेऊया. तुमच्या लगेच लक्षात येईल. तुझा आवाज माझ्या कानावर पडला, की मला फार छान वाटतं. बरोबर?
किंवा तू बोलत असताना ते ऐकायला मला फार आवडते किंवा तुझा आवाज माझ्या कानावर पडला, की मला फार छान वाटते किंवा तुझा फार गोड आहे आवाज तुझा. म्हणजे असं लांब लचक म्हणजे इतना बडा सेंटेन्स न बोलना तो त्याच्याऐवजी आपण काय बोलू शकतो असे न म्हणता, तुझा आवाज कर्णमधुर आहे. बघा, किती छान वाटतं ना ऐकायला. तुझा आवाज कर्णमधुर, कर्ण का मतलब क्या होता है? कान, है ना? और मधुर का मतलब क्या होता है? गोड. म्हणजे तुझा आवाज माझ्या कानावर पडला, की मला फार छान वाटते किंवा तुझा आवाज फार गोड आहे, असा त्याचा अर्थ होतो आणि म्हणून इथे अनेक शब्दांसाठी एक शब्द हे प्रभावी ठरतात. आणि हे बोलणे कसं होतं? प्रभावी ठरतं. कानास गोड लागणारे म्हणजे काय? कर्णमधुर. तसंच इथे कोणत्याही कठोर शब्दांनी केलेला उपदेश म्हणजे कान उघडणे, है ना? अभी आप तो 10वीं में हो, इसीलिए अ, आपको तो हर बार इस तरह के उपदेश मिलते रहते हैं, अपने से जो बड़े रहते हो, है ना? अभ्या पहिला उपदेश म्हणजे अभ्यास करणे. जे आपल्यापेक्षा मोठे असतील, आई-वडील असतील, शिक्षक असतील आणि मग कधी जर आपण ऐकलं नाही तर ते आपल्याला रागवतात आणि कठोर शब्दात आपल्याला ते उपदेश करतात. त्याला म्हटलं जातं कान उघडणी, परंतु त्यांच्या रागवण्यामध्ये सुद्धा प्रेम असतं बाळांनो. बहुत सारे बच्चे क्या करते हैं कि टीचर मतलब पेरेंट्स जब वो म्हणजे जेव्हा ते जब वो गुस्सा करते हैं, तभी उनको बुरा लगता है, लेकिन उनके बोलने में भी बहुत सारा प्यार रहता है. ठीक आहे. तर भाषेच्या अभ्यासामध्ये मुलांना म्हणजे विद्यार्थ्यांना मोजक्या आणि थोड्या शब्दामध्ये आपले विचार स्पष्ट करता आले पाहिजे. आपले विचार त्यांना मांडता आले पाहिजे. आता हे फक्त आपल्याला परीक्षेसाठी महत्त्वाचं आहे का? तर नाही. हे आपल्याला दैनंदिन जीवनात म्हणजे तुम्ही रोजच्या व्यावहारिक जीवनामध्ये सुद्धा हे शब्द येतात. इथे याचा आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की यूपीएससी, एमपीएससी आगे जाकर आप कॉम्पिटिटिव एग्ज़ाम के लिए भी ये शब्द पूछे जाते हैं, है ना? तर हे शब्द आपल्याला माहिती असले पाहिजे. जास्तीत जास्त शब्दांचा अभ्यास करणे यामध्ये गरजेचं आहे. तर आपण त्याची काही उदाहरणं बघूया आणि असा अभ्यास केल्याने आपल्याला आपोआपच भाषेची काय लागते, गोडी लागते, आवड निर्माण होते आणि मग आपण आपल्या शब्दसंपत्तीमध्ये त्याची वाढ होत जाते. ठीक आहे. आता बघा आपण इथे पहिलं उदाहरण घेतलेलं आहे. दगडावर कोरलेला लेख. त्याला काय म्हटलं जातं बाळांनो? शिलालेख, है ना? आपने हिस्ट्री में या कहीं भी सुना होगा कि शिलालेख. शिला का मतलब क्या होता है? दगड, पत्थर आणि लेख. लेख म्हणजे काय? लिहिणे. आता अशा पद्धतीचे लेख प्राचीन काळामध्ये जे राजे, महाराजे होऊन गेले, त्यांनी अशा प्रकारचे लेख हे मंदिरांवरती मोठ्या-मोठ्या दगडांवरती तिथे काही लेण्या असतील, गुहा असतील, अशा ठिकाणी त्यांनी काही आपल्या आज्ञा त्या ठिकाणी कोरून ठेवलेल्या आहेत, की वो कभी मिटेंगे नहीं, मतलब वो कभी नष्ट नहीं हो सकते इसीलिए. जसं की मौर्य साम्राज्याचा सम्राट बघा, त्याने अशा प्रकारचे लेख लिहून ठेवलेले आहेत. त्याला अशोक स्तंभ म्हटलं जातं. म्हणजे भिंतीवरती मोठे-मोठे गोलाकार दगड यावरती अशा प्रकारचे लेख लिहिले जातात. आता इथे तुम्हाला समजलं की शिला, शिला का मतलब क्या होता है? दगड, है ना? और लेख, लेख का मतलब क्या होता है? उस दगड पर मतलब जो पत्थर है उसके ऊपर क्या करना है? क्या करते? लिखते. तर असे जुने लेख आपल्याला शिलालेख आपल्याला अजून सुद्धा दिसतात आणि इतिहासकार त्याचा अभ्यास करतात आणि त्याच्यातून आपल्याला मार्गदर्शन मिळतं. त्याच्यानंतर बघा गावातील एकत्र पाणी भरण्याची जागा त्याला म्हटलं जातं पानवटा. अभी यहाँ पर मैं आपको एक क्लियर करूँगा कि जब हमने जंगल डायरी ये जो लेसन हमने पढ़ा तो उसमें भी पानवटा ये शब्द आया था, है ना? तर तो जंगलातील जनावरांचा, गुराढोरांचा पानवटा. परंतु हा गावातील एकत्र आजकाल म्हणजे आता अशा पद्धतीचे पानवटे आपल्याला दिसत नाही, परंतु काही ठिकाणी आहेत. अ, म्हणजे या अगोदरच्या कालखंडामध्ये
गावात एकत्र सर्व गावातील लोक हे एकाच ठिकाणी पाणी भरण्यासाठी जात असायचे. ती विहीर असेल, बावडी असेल त्या ठिकाणी आणि त्याला पाणवठा असं म्हटलं जातं. म्हणजे गावातील एकत्र पाणी भरण्याची जागा पाणवठा. ठीक आहे. अ, पायात चप्पल वा बूट न घालता चालणारा अनवाणी काय म्हटलं जातं त्याला? अनवाणी. आता हा सुद्धा शब्द बघा, आपला ऊर्जा शक्तीचा जागर 8 नंबरचा जो आपला लेसन आहे त्यामध्ये बघा डॉक्टर रघुनाथ माशेलकर हे वयाच्या 12व्या वर्षापर्यंत त्यांना अनवाणीच राहावं लागलं. अतिशय सुंदर असा लेसन आणि अतिशय सुंदर असा हा पाठ आहे. त्याच्यातून तुम्हाला प्रेरणा मिळण्यासारखी आहे. 2-2 3-3 बार मैं तो लेसन पढ़ लेता हूँ, क्योंकि उसमें से हमें प्रेरणा मिलती है. पायात चप्पल व बूट न घालता चालणारा अनवाणी, अ, म्हणजे त्याला पायामध्ये कोणत्याही प्रकारची चप्पल किंवा बूट न घालता चालणे. त्याच्यानंतर पुढचा महत्त्वपूर्ण शब्द आहेत. लक्षात घ्या. ईश्वर. ईश्वर का मतलब क्या होता है? गॉड. गॉड मतलब भगवान. ईश्वर आहे असे मानणारा आस्तिक आणि ईश्वर नाही असे मानणारा नास्तिक नास्तिक. अभी मैं दोनों सेंटेंस एक साथ मैं आपको स्पष्टीकरण करने वाला हूँ, क्योंकि ये भी बहुत ही इम्पोर्टेंट है। अभी देखो समाज में 2 प्रकार के गट रहते हैं, है ना? 2 प्रकार के। एक ऐसा रहता है कि जो इस संसार में म्हणजे या जगात ईश्वर नाही, काय की या जगात ईश्वर म्हणजे भगवान नाही असा मानणारा एक जो गट असतो त्याला आस्तिक म्हटलं जातं. आस्तिक मतलब भगवान नहीं है ऐसा मानने वाला जो एक गट रहता है उसको कहा जाता है आस्तिक। और दूसरा एक रहता है की जो लोग ऐसे रहते हैं की हां, ईश्वर आहे. ईश्वर आहे असा मानणारा जो गट आहे, त्याला म्हटलं जातं आस्तिक. आणि दुसरा एक गट असा आहे, की ईश्वर नाही. बघा हां, दुसरा एक गट असा असतो, की ईश्वर म्हणजे मतलब गॉड नाही असा मानणारा दुसरा एक गट आहे, तो म्हणजे नास्तिक. समजलं? म्हणजे पहिला गट कोणता? आस्तिक, की ईश्वर आहे असा मानणारा, मतलब गॉड है ऐसे मानने वाला जो एक गट है समाज में उसे कहा जाता है आस्तिक। और दूसरा है अ, ईश्वर नाही म्हणजे गॉड नाही असा मानणारा जो गट आहे त्याला म्हटलं जातं नास्तिक. ठीक आहे. आता पुढचा शब्द बघा, ऐकायला व बोलायला न येणारा मूकबधीर. काय म्हणतो आपण? मूकबधीर. मूक बरोबर. अ, मूक म्हणजे त्याला बोलता न येणे, मुका असणे. बरोबर. आणि बधीर बधीर का मतलब होता है उसे सुनने के लिए नहीं आता. म्हणून त्याला म्हटलं जातं मूकबधीर म्हणजे ऐकायला व बोलायला न येणारा असा जो असतो त्याला काय म्हटलं जातं एका शब्दात मूकबधीर. उरलेला भाग, जो उरलेला भाग असतो त्याला काय म्हटलं जातं अवशेष. आता बघा आपण इतिहासामध्ये हडप्पा, मोहनजोदडो या संस्कृतीचा आपण अभ्यास करत असतो. बरोबर? इतिहासकार त्याचा अभ्यास करतात. तिथे काही अवशेष सापडलेले असतात. म्हणजे उरलेला जो भाग असतो, है ना? तर त्याला काय म्हटलं जातं? अवशेष. असं म्हटलं जातं ना, मोहनजोदडो, हडप्पा येथे काही अवशेष अवशेष सापडले. म्हणजे काही भाग नष्ट झालेला असतो आणि काही भाग तिथे असतो. मग उरलेला जो भाग असतो त्याला म्हटलं जातं अवशेष. गाणे म्हणणारा गायक. आता बघा हा सुद्धा सोपा शब्द आहे हां. पण तरीसुद्धा कधी ऐन वेळेला आपल्याला हे शब्द आठवत नाहीत. म्हणून सोपे शब्द सुद्धा मी घेतलेले आहेत. त्याच्यानंतर बघा दुपारच्या जेवणानंतरची अल्प झोप. दोपहर में हम जब खाना खाते हैं तभी खाना खाने के बाद हमें थोड़ी-सी नींद आती है, थोड़ी-सी 5-10 मिनट या 15 मिनट या ऐसे. मग दुपारच्या जेवणानंतरची अल्प झोप, अल्प मतलब थोडी. त्याला काय म्हटलं जातं? वामकुशी. त्याला म्हटलं जातं वामकुशी. बघा नवीन शब्द आहे, लक्षात घ्या. दुसऱ्याच्या मनातले ओळखणारा, त्याला म्हटलं जातं मनकवडा. क्या कहा जाता है उसे? मनकवडा. कभी-कभी हम बोलते हैं ना, अरे ये तो तुरंत दूसरे के मन में क्या बात चल रही है वो तो पहचान लेता है.
आहे ना? म्हणजे दुसऱ्याच्या मनात काय विचार चाललेले आहेत, हे ओळखणारा जो असतो त्याला मनकवडा म्हटलं जातं आणि अशी बरीचशी लोकं असतात समाजात, की ते दुसऱ्याच्या मनात किंवा त्यांना चेहऱ्यावरूनच कळतं, की याच्या मनात काय विचार चाललेले आहेत. म्हणून दुसऱ्याच्या मनातले ओळखणारा मनकवडा. पुढे बघा जादूचे खेळ करून दाखविणारा, त्याला काय म्हटलं जातं बाळांनो? जादूगार. आपण बरेचसे असे जादूगार बघतो, आहे ना? हात चलाकी करने वाले. अ, म्हणजे असे त्याला काय म्हटलं जातं? जादूगार म्हटलं जातं. हे आपण बघितलेले आहेत. 10 हात असलेला दशभुज. दश का मतलब होता है 10, भुज का मतलब होता है हात. म्हणजे 10 हात ज्याला आहेत, है ना? त्याला म्हटलं जातं दशभुज. दश म्हणजे 10 आणि भुज का मतलब होता है हात. आता पुढचा बघा, धान्य साठवण्याची जागा, कोठार. मतलब जो अनाज वगैरह जो रहता है ना, अ, ते अनाज ठेवण्याची जी जागा असते, म्हणजे शेतकऱ्याची असेल किंवा कोणतीही असेल, तर त्याला काय म्हटलं जातं? कोठार म्हटलं जातं. त्या ठिकाणी धान्य हे सुरक्षितपणे ठेवलं जातं. आता पुढचा बघा 14 नंबरचा शब्द नाश न पावणारे, अजरामर. मतलब जो कभी नष्ट नहीं होता, म्हणजे जे कधी नाश होत नाही त्याला काय म्हटलं जातं? अजरामर. पायी चालणारा, पादचारी. मतलब रस्ते से जो पैदल चलता है. अ, आणि बऱ्याच वेळा बघा म्हणजे अ, अ, गव्हर्नमेंटने म्हणजे कॉर्पोरेशनने किंवा बऱ्याचशा ठिकाणी अशा पाट्यासुद्धा लावलेल्या असतात, की हे पादचारी पूल है. म्हणजे हा पायी जाण्याचा रस्ता आहे. तर हे सुद्धा शब्द तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. पुरामुळे नुकसान झालेला, पूरग्रस्त. मतलब जो बहुत बाढ़ आती है ना, बाढ़ आने के बाद जो उसका मतलब बहुत जो नुकसान होता है, हं, खूप पाणी आल्यानंतर त्यांची म्हणजे घरं पडून जातात किंवा बऱ्याचशा गोष्टी संसार पूर्ण वाहून जातो आणि मग अशा व्यक्तीला पूरग्रस्त असं म्हटलं जातं, है ना? आणि अ, मतलब बाढ़ आती है, बहुत सारा पाणी आता है, पुरामुळे नुकसान झालेला पूरग्रस्त. खूप पाऊस पडणे, अतिवृष्टी. वृष्टी म्हणजे पाऊस पडणे आणि अति म्हणजे जास्त, बरोबर? परंतु शब्द कसे लिहिलेले आहेत? अतिवृष्टी. वृष्टी शब्द बघा, हा शब्द आपण याच्या अगोदर पण कवितेमध्ये हा शब्द बघितलेला आहे. हां. आणि त्याला म्हटलं अति अति म्हणजे जास्त आणि वृष्टी म्हणजे पाऊस. हे शब्द तुम्ही नेहमी आता बघा, ही शब्द नेहमी आपण ऐकत असतो. विद्यार्थी मित्रांनो, ही शब्द नेहमी ऐकत असतो, परंतु ही शब्द जरी आपल्याला अ, माहिती असली, परंतु ती कशी लिहिलेली आहेत, हे पण बघा. वृष्टी शब्द कसा लिहिलेला आहे, जेणेकरून तुमच्या स्पेलिंग मिस्टेक होणार नाहीत. बस थांबण्याची जागा, बस स्थानक. आपण काय म्हणतो बस स्टँड, आहे ना? बस स्टँड हा इंग्रजी शब्द झाला. परंतु कधी-कधी आपल्याला मराठीत शब्द आठवत नाही आणि लिहिलेलं पण असतं बघा बस स्टँडवरती, वरती मोठ्या अक्षरात लिहिलेलं असतं. काय लिहिलेलं असतं वरती? बस स्थानक. बातमी आणून देणारा वार्ताहर. त्याला म्हणजे आपण बघा तुम्हाला आता बातमी लेखन सुद्धा आहे. तर तिथे पहिल्यांदाच वरती तुम्हाला लिहायचं असतं, की आमच्या वार्ताहराकडून. बरोबर? म्हणजे जो न्यूज लाकर देता है उसे कहा जाता है वार्ताहर. पुढे बघा रोग्यांची शुश्रूषा करणारी. मतलब जो लोग बीमार रहते हैं, है ना? हॉस्पिटल में रहते हैं, घर पे रहते हैं, ऐसे लोगों की जो देखभाल की जाती है, उसको कहा जाता है परिचारिका. हम उसको क्या बोलते हैं? नर्स, है ना? आणि त्यांचं काम खरोखर फार ग्रेट काम आहे. कारण की आता सुद्धा म्हणजे त्याला म्हटलं जातं पारिचारिका आणि नर्स म्हणजे रोगी जो आजारी असेल त्याची देखभाल करणे, त्याला काय हवं नको ते देणे, ही
म्हणजे जो आजारी असेल त्याचा, ही रोग्यांची शुश्रूषा करणारी जी व्यक्ती असते त्याला मराठीत म्हटलं जातं परिचारिका किंवा आपण त्याला काय म्हणतो नर्स. आता तुम्हाला नर्स, सिस्टर हे शब्द तुम्हाला माहिती आहे, परंतु परिचारिका हा शब्द तुमच्यासाठी नवीन असेल. आता बघा बाळांनो, पुढे अजून एका महत्त्वपूर्ण पॉइंटकडे आपण जाणार आहोत, नियतकालिक. बरोबर? बऱ्याचशा प्रकारचे नियतकालिक आहे आणि हे शब्द नेहमीच आपल्या बोलण्यात वापरण्यात येतात रोजच्या. नियतकालिक म्हणजे काय? म्हणजे आपण पुढे घेतलेलं आहे नियतकालिक. हे बघा, दररोज प्रसिद्ध होणारे दैनिक, दर आठवड्याने प्रसिद्ध होणारे साप्ताहिक हे आपण बघणारच आहोत. पण त्याआधी तुम्हाला नियतकालिक म्हणजे काय ते माहिती झालं पाहिजे. एका ठराविक काळानंतर नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या मुद्रित किंवा हस्तलिखित प्रकाशनाला नियतकालिक असे म्हणतात. बरोबर? म्हणजे जो ठराविक काळ असेल, 10 दिवसांचा असेल, 1 दिवसांचा असेल, महिन्याचा असेल, 6 महिन्यांचा असेल, त्या ठराविक काळात प्रकाशित होणाऱ्या मुद्रित म्हणजे छापून आलेलं किंवा हाताने लिहिलेलं त्याला म्हटलं जातं नियतकालिक. आता इथे त्याचे प्रकार बघा. दररोज प्रसिद्ध होणारे दैनिक, है ना? मग ते वर्तमानपत्र असेल किंवा हस्तलिखित असेल. मतलब अखबार होगा या कोई लिखकर हम जो हर रोज प्रसिद्ध करते हैं, हो. दररोज प्रसिद्ध होणारे त्याला काय म्हटलं जातं दैनिक. दर आठवड्याने दर आठवड्याने प्रसिद्ध होणारे, आठवडा म्हणजे 7 दिवसांचा जो एक वीक असतो. मतलब जो वीक रहता है उसे हम क्या बोलते हैं आठवडा. परंतु त्याच्यामध्ये 7 दिवस असतात आणि म्हणून त्याला म्हटलं जातं साप्ताहिक. दर आठवड्याने प्रसिद्ध होणारे साप्ताहिक. त्याच्यानंतर पुढचे बघा, पुढे काय घेतलेलं आहे, दर पंधरवाड्याने मतलब 15 दिन के बाद प्रसिद्ध होणारे त्याला म्हटलं जातं पाक्षिक, आहे ना? पाक्षिक. म्हणजे हे किती दिवसांनी प्रसिद्ध होतं? 15 दिवसांनी. म्हणून त्याला काय म्हटलं जातं? पाक्षिक. नंतर पुढे बघा, दर महिन्याला प्रसिद्ध होणारे मासिक. हे बऱ्याचशा आपल्या घरी पण म्हणजे आपण घरी बऱ्याचशा लोकांच्या घरी येतात. प्रत्येक महिन्याला असं काही एक मासिक असतं. जसं बघा, महाराष्ट्र शासनाचं लोकराज्य हे मासिक आहे. ते प्रत्येक महिन्याला महाराष्ट्र शासनाने कोणकोणती कामं केली, कोणती कामं होणार आहेत त्याविषयी त्यामध्ये माहिती दिलेली असते. आहे ना? मग अशा प्रकारचे जे एखादं महिन्याला प्रसिद्ध होणारं जे असतं, अंक असतो, त्याला म्हटलं जातं मासिक. आता इथे सुद्धा तुम्हाला म्हणजे बघा, आमच्या घरी प्रत्येक महिन्याला अंक येतो, असं न म्हणता आपण जर असं म्हटलं, की आमच्या घरी मासिक येते. बरोबर? किती छान वाटतं ना, आमच्या घरी काय येते? मासिक. मासिक म्हणजे दर महिन्याला प्रसिद्ध होणारे ते. दर 3 महिन्यांनी आता बघा 2 काय बघितलं आपण महिन्यांनी बघितलं. दर 3 महिन्यांनी प्रसिद्ध होणारे त्रैमासिक. मतलब ये 3 महीने के बाद प्रसिद्ध होता है. लेकिन हर 3 महीने में. 26 नंबरचा शब्द बघा बाळांनो, दर 6 महिन्यांनी प्रसिद्ध होणारे षणमासिक. बघा, कितने महीने के बाद? 6 महीने के बाद. त्याच्यानंतर दर वर्षाला प्रसिद्ध होणारे वार्षिक. आता इथे तुम्हाला मी काही महत्त्वपूर्ण काही सांगणार आहे बघा, की परीक्षेला कोणती नेहमी विचारली जातात. दैनिक हे परीक्षेला नेहमी विचारलं जातं. साप्ताहिक विचारलं जातं. मासिक हे नेहमी विचारलं जातं. वार्षिक, दर वर्षाला प्रसिद्ध होणारे वार्षिक हे नेहमी विचारलं जातं. म्हणजे ही जे परीक्षेला नेहमी विचारले जाणारे जे आहेत शब्द, ती अशा प्रकारची आहेत. परंतु बाकीची पण शब्द तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. हां, एक बघा इथे काय राहिलेलं आहे, विनामूल्य पाणी मिळण्याची जागा, पाणपोई, आहे ना? आपण बघतो की बरीचशा प्रवासात निघताना किंवा रस्त्याने जाताना बऱ्याचशा ठिकाणी मुफ्त में पानी बाँटते हैं, है ना? तो उसे कहा जाता है पानपोई. म्हणजे रस्त्याने पायी जाणाऱ्या येणाऱ्या लोकांसाठी ही सोय केलेली असते. त्याला म्हटलं जातं बाळांनो पानपोई. आता पुढे बघा,
29 नंबरचा शब्द आहे अगदी पूर्वीपासून राहणारे. मतलब जो अ, असे काही लोक असतात की जो पहिले से यहाँ पर रहते हैं. ते बाहेरून आलेले नाहीत. दुसऱ्या देशातून आलेले नाही. ते इथले स्थानिक रहिवासी आहेत. मतलब जो अ, प्राचीन काल से यहीं पर रहते हैं. अगदी पूर्वीपासून राहणारे. त्यांना म्हटलं जातं आदिवासी. आदि मतलब पहले और वासी मतलब यहाँ पर वास करने वाले या रहने वाले. उसे कहा जाता है आदिवासी. जीवाला जीव देणारा जिवलग. मग इथे फक्त मित्रच असेल असं नाही. भाऊ-भाऊ असतील, भाऊ-बहीण असतील, आई-वडील असतील, म्हणजे एकमेकांना जीव लावणारे किंवा जीवाला जीव देणारे जिवलग, आहे ना? मग त्याला म्हटलं जातं जिवलग. पुढचं बघा 31 नंबरचं तोंडातोंडी. तोंडातोंडी चालत आलेली गोष्ट त्याला म्हटलं जातं दंतकथा. बहुत सारी स्टोरी, कहानी ऐसी रहती कि जो हमारे दादा-दादी ने हमें बताई रहती है. म्हणजे आपल्या आजी-आजोबांनी आपल्याला सांगितले असते. त्यांना त्यांच्या वडिलांनी किंवा त्यांच्या आजी-आजोबांनी कोणीतरी सांगितलेली असते आणि मग ती कथा अशीच तोंडातोंडी म्हणजे ती घडलेली असेल किंवा नसेल, ते आपल्याला माहिती नाही. परंतु ती गोष्ट अनेक वर्षापासून, बहुत सालों से वो एक दूसरे के कहने से वो आगे-आगे चलती जा रही है. म्हणजे कहाणी असेल, स्टोरी असेल, ती पुढे चालत जाते. त्याला म्हटलं जातं दंतकथा आणि अशा प्रकारच्या कथा आपण बऱ्याचशा ऐकलेल्या असतात. बरोबर. 32 नंबरचा शब्द बघा बाळांनो, श्रम न करता खानारा. श्रम श्रम का मतलब क्या होता है? कष्ट, मेहनत. कुछ लोग ऐसे रहते हैं ना कि जो बिना कष्ट, बिना मेहनत किए उनको सब कुछ चाहिए. खाना चाहिए, सब कुछ. मग अशा लोकांना काय म्हटलं जातं? ऐतोबा किंवा ऐत खाऊ. बरोबर. श्रम न करता खाणारा ऐतोबा किंवा त्याला काय म्हटलं जातं? ऐत खाऊ. आता पुढचे 2 शब्द महत्त्वपूर्ण आहेत अजून. केलेले उपकार जाणणारा, कृतज्ञ. ये शब्द मैंने इसके पहले भी लिया है. समानार्थी विरुद्धार्थी शब्द में मैंने ये शब्द लिया है और अभी भी आप लोग फिर से एक बार इसे देखो कि ये शब्द दोनों शब्द किस तरीके से कैसे लिखे हैं. क्योंकि इसमें ये शब्द क्योंकि ये दोनों में से एक क्वेश्चन कहीं कभी ना कभी एग्जाम के लिए आता ही है और इसमें बहुत कंफ्यूजन होता है लिखने में भी और सुनने में भी. तो इसीलिए अभी यहाँ पर मैं क्लियर कर देता हूँ कि केलेले उपकार जाणणारा, कृतज्ञ मतलब जो किसी ने हमारे ऊपर एहसान किए तो उसे हम क्या करते हैं? याद रखते हैं, है ना? तो उसे कहा जाता है केलेले उपकार जाणणारा, कृतज्ञ. और केलेले उपकार न जाणणारा त्याला म्हटलं जातं कृतघ्न. ग ला न जोडलेला आहे आणि क बघा कशा पद्धतीने लिहिलेला आहे बाळांनो. हे दोन्ही शब्द तुम्ही काय करा 2-3 वेळा, 4-5 वेळा, 5-10 वेळा लिहिण्याचा सरावच करा. प्रॅक्टिस करो इसकी लिखने की. तेव्हा तुम्हाला हे शब्द लक्षात राहतील. केलेले उपकार न जाणणारा कृतघ्न मतलब हमने किसी के ऊपर एहसान किए और उन्होंने उसको याद नहीं रखा, तो उसे कहा जाता है एहसान फरामोश. है ना? उसे क्या कहा जाता है हिंदी में एहसान फरामोश. तर त्याला मराठीत म्हटलं जातं कृतघ्न. हा सुद्धा शब्द नेहमी विचारला जातो 35 नंबरचा इच्छिलेली वस्तू देणारे झाड कल्पवृक्ष. हे ना? आता अशा प्रकारचा वृक्ष आहे का? नाही. परंतु एक कल्पना आहे, की अशा प्रकारचा वृक्ष आहे. इच्छिलेली वस्तू देणारे झाड त्याला म्हटलं जातं कल्पवृक्ष मतलब अ, कल्प का मतलब होता है इमेजिन और वृक्ष, वृक्ष मतलब पेड़. तो उस वृक्ष के बाद जाने जाकर हमारे मन में जो भी हमारी इच्छा है, वो बोलकर दिखाई तो वो वृक्ष पूरी करता है हमारी मनोकामना. त्याला म्हटलं जातं कल्पवृक्ष. म्हणून म्हटलेलं आहे इच्छिलेली वस्तू देणारे झाड कल्पवृक्ष. 36 नंबरचा शब्द बघा बाळांनो, कोणत्याही क्षेत्रात होणारा इष्ट बदल, क्रांती, हे जो शब्द आहे, इव्हॅल्युएशन्स हे शब्द नेहमी आपल्या वाचनात आणि ऐकण्यात येणारे शब्द आहेत. इष्ट बदल म्हणजे
चांगला बदल त्याला म्हटलं जातं क्रांती. कोणत्याही क्षेत्रात होणारा मतलब वो कौन-सा भी क्षेत्र म्हणजे कोणत्याही विषयात होऊ द्या. मग ते आर्थिक असेल अ, किंवा वैज्ञानिक असेल किंवा शेतीची असेल. त्याच्यामध्ये होणारा जो चांगला बदल आहे, त्याला काय म्हटलं जातं? क्रांती असं म्हटलं जातं. 37 नंबरचा शब्द बघा, नाणी पाडण्याची जागा. मतलब जो कॉइन देते ना कॉइन, ₹1 के, ₹2 के, ₹5 के जे डॉलर देते ना, त्याला आपण म्हणतो कॉइन, कॉइन. तर ती कॉइन तयार करण्याची जी जागा असते, त्याला म्हटलं जातं टंकसाळ किंवा टाकसाळ. टंकसाळ पण म्हटलं जातं आणि टाकसाळ पण म्हटलं जातं. बरोबर? त्या जागेला म्हटलं जातं टंकसाळ. पुढे बघूया आपण. इच्छिलेली वस्तू देणारी गाय, त्याला म्हटलं जातं कामधेनू. धेनू का मतलब होता है गाय. बरोबर? जैसे कि हमने कल्पवृक्ष देखा वैसे भी यही है कि उस गाय को हमारे मन में जो भी इच्छा है वो बोलकर दिखाए तो हमारी वो वस्तू वो हमें देती है. ऐसा म्हणजे ह्या कल्पना आहेत हां. हे काही साक्षात नाही. इच्छिलेली वस्तू देणारी गाय त्याला म्हटलं जातं कामधेनू. धेनू का मतलब होता है गाय. 4 रस्ते एकत्र येतात ती जागा त्याला म्हटलं जातं चौक किंवा चव्हाटा. खूप दान धर्म करनारा दानशूर। अभी हमने कोरोना काल में देखे बहुत हमारे देश में, संसार में भी बहुत सारे लोग ऐसे हैं कि जो बहुत दानशूर है ना? म्हणजे ते गोरगरिबांना मदत करतात, दान करतात. त्याला म्हटलं जातं खूप दानधर्म करणारा दानशूर. 3 रस्ते एकत्र येतात ती जागा तिठा. आता अगोदरचा आपण काय बघितलं? 4 रस्ते एकत्र येतात ती जागा, उसे कहा जाता है चौक. किंवा चव्हाटा आणि आता आपण कोणतं बघितलं 3 रस्ते एकत्र येतात ती जागा. तिला म्हटलं जातं तिठा. नेहमी घरात बसून राहणारा, मतलब जो हमेशा घर में बैठ के रहता है, त्याला मराठीत म्हटलं जातं घर कोंबडा. क्या कहा जाता है उसको? घर कोंबडा. आता पुढचं बघा 2 नद्या एकत्र मिळण्याची जागा. मतलब जो अ, 2 नदी है, उस वो नदी जिस जगह पर उसका मिलन होता है, ज्या जागेवरती त्यांचा संगम म्हणजे ते एकत्र येतात त्याला म्हटलं जातं संगम. मग 2 नद्या एकत्र मिळण्याची जी जागा असते त्याला म्हटलं जातं संगम. पुढे बघा काय घेतलेलं आहे आपण रणांगणावर आलेले मरण, वीर मरण. म्हणजे बघा आपण बघितलं औक्षण या कवितेमध्ये, की आपले सैनिक कशा पद्धतीने आपलं संरक्षण करतात, आहे ना? अतिशय छान कविता आहे ती सुद्धा. आणि लढाई करत असताना त्यांना लढाई करता जे मरण येतं, त्याला फक्त मरण असं म्हटलं जात नाही, तर ते वीरमरण म्हटलं जातं. म्हणून रणांगणावर, रणांगण म्हणजे युद्धाची भूमी जी असते ती. मतलब जो युद्ध करने की जगह रहती है, उसे कहा जाता है रणांगण और अ, वहाँ पर जो मृत्यु आती है, उसे कहा जाता है वीरमरण. आता पुढचा शब्द बघा भाषण ऐकणारा. ज्याला आपण ऑडियन्स म्हणतो, है ना? श्रोता मतलब जो सुनने वाले लोग रहते हैं, उसे कहा जाता है श्रोता. तसंच 46 नंबरचं बघा, भाषण करणारा मतलब जो स्पीच देता है ना? तो उसे कहा जाता है वक्ता. आता श्रोता, वक्ता हे सुद्धा शब्द बऱ्याच वेळा परीक्षेला विचारले गेलेले आहेत. फुकट भोजन, भोजन मतलब खाना. फुकट, फुकट मतलब मुफ्त में. फुकट भोजन मिळण्याचे ठिकाण, मतलब जिस जगह पर मुफ्त में खाना मिलता है, इस ऐसे जगह को क्या कहा जाता है? अन्नछत्र किंवा सदावर्त. आपण बघितलं की अशा पद्धतीचे अन्नदान करणारे किंवा अन्नछत्र लावणारे बरीचशी दानशूर बरीचशी लोकं आपण बघितली या 2 वर्षामध्ये. ये 2 साल में बहुत सीख मिली हमें आणि माणुसकी सुद्धा खूप शिकायला मिळाली. है ना? 48 नंबरचा शब्द बघा, हत्तीला काबूत ठेवणारा. मतलब हत्ती. हत्ती एक बहुत शक्तिशाली है ना? म्हणजे शक्तिशाली प्राणी आहे हत्ती. लेकिन ऐसे हत्ती को
उसको नियंत्रण में रखने वाला जो रहता है व्यक्ती, म्हणजे जो माणूस असतो त्याला नियंत्रणात ठेवणारा, त्याला माहूत असं म्हटलं जातं. आता हा शब्द तुमच्यासाठी नवीन असेल. मराठीत त्याला काय म्हटलं जातं? माहूत. हत्तीला काबूत ठेवणारा माहूत. तसंच आता बघा, संकटे दूर करणारा त्याला म्हटलं जातं विघ्नहर्ता. मतलब जो अ, विघ्न, विघ्न का मतलब होता है संकट और हर्ता का मतलब होता है हरण करना. लहानांपासून वृद्ध माणसांपर्यंत आबाल-वृद्ध मतलब आबाल मतलब म्हणजे छोट्या माणसांपासून तर अ, मतलब जो अ, ज्यांचं वय झालेलं असेल, असे जे वृद्ध असतील, तर लहानांपासून वृद्ध माणसांपर्यंत त्यांना म्हटलं जातं आबाल-वृद्ध. शत्रूकडील बातमी काढणारा हेर म्हणजे त्यांच्याकडून जी बातमी काढून आणणारा जो व्यक्ती असतो त्याला म्हटलं जातं हेर. शत्रूला सामील झालेला. रहते हैं ना, हमने इतिहास में ऐसे बहुत सारे उदाहरण देखे कि जो शत्रु को जाकर मिलते हैं, है ना? और हमारी जो भी प्लॅनिंग आहे म्हणजे जे पण आपलं नियोजन असेल ते शत्रूला जाऊन सांगतात. मग त्याला त्या व्यक्तीला म्हटलं जातं फितूर. फितूर म्हणजे शत्रूला जाऊन भेटलेला किंवा शत्रूला सामील झालेला. आता हा शब्द सुद्धा नेहमी विचारला जातो बघा, क्षितिज. जेथे आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते ती जागा, त्याला म्हटलं जातं क्षितिज. हमारी नजर जहाँ तक पहुँचती है, उसके बाद हमें क्या दिखता है कि जो आकाश है वो जैसे कि जमीन पर नीचे आ गया है ना? ऐसे हमें दिखता है. तर त्या जागेला म्हटलं जातं क्षितिज. जिथे आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते ती जागा म्हणजे क्षितिज. जे प्रत्यक्षात नाही ते आहे असे भासणे, उसे कहा जाता है आभास. आपण तुम्ही महाभारतामध्ये वगैरे ते बघितलं असेल दुर्योधनाची परिस्थिती, की जिथे त्याला असं म्हणजे मग कभी-कभी हमें भी ऐसा लगता है कि जहाँ पर पानी है, लेकिन वहाँ पर पानी रहता ही नहीं. जहाँ पर पेड़ है, लेकिन वहाँ पर पेड़ रहता ही नहीं है, दूसरा ही रहता है. म्हणजे जे प्रत्यक्षात नाही ते आहे असे भासणे त्याला म्हटलं जातं आभास. ज्याचे वर्णन करणे शक्य नाही ते अवर्णनीय. हा सुद्धा शब्द तुम्हाला परीक्षेला विचारला गेलेला आहे. ज्याचे वर्णन करणे शक्य नाही ते अवर्णनीय. मतलब जिसका कभी वर्णन नहीं किया जा सकता. घरापुढील मोकळी जागा. अभी देखो घर के आगे की जो जगह रहती है उसको कहा जाता है अंगण. आणि घराच्या मागील जी जागा मोकळी असते ती मागे आपण झाडं वगैरे लावलेली असतात. अभी मतलब शहर में मतलब सिटी में ऐसी स्थिति नहीं रहती लेकिन गाँव में रहती है ना? गाँव में हमने देखे है कि ऐसे बहुत सारे घर रहते हैं कि जिसके आगे अंगण भी रहता है और पीछे बाग भी रहती है. तो घराच्या मागील बाग जी असते त्याला म्हटलं जातं परसबाग आणि घरापुढील जी मोकळी जागा असते त्याला म्हटलं जातं अंगण. त्याच्यानंतर बघा अनेक बाबींवर एकाच वेळी लक्ष ठेवणारा त्याला म्हटलं जातं अष्टावधानी. बाबी मतलब बहुत सारे सब्जेक्ट पर एक ही बार उसका ध्यान रहता है आणि एकाच वेळी तो बरीचशी कामं सुद्धा करतो त्याला म्हटलं जातं अष्टावधानी. आणि हा गुण प्रत्येकामध्येच असतो असं नाही. ज्याला एकही शत्रू नाही असा अजात शत्रू मतलब जिसको शत्रु ही नहीं है इस उसे कहा जाता है आजाद शत्रु. सोन्या चांदीचे दागिने बनवणारा सोनार ये आपको पता है लेकिन ऐन वक्त पे कभी-कभी ये भी शब्द हमें याद नहीं आता. लग्नात द्यावयाची भेट आहेर मतलब शादी में जब हम किसी के जाते हैं तो हम उसे कुछ गिफ्ट देते हैं तो उसे क्या कहा जाता है आहेर. हळू-हळू घडून येणारा बदल त्याला म्हटलं जातं बाळांनो उत्क्रांती. इसके पहले हमने क्या देखा? क्रांती. क्रांति म्हणजे इष्टपणे म्हणजे चांगला घडून येणारा बदल. अभी ये धीरे-धीरे होने वाला जो बदल है, उसे कहा जाता है उत्क्रांती. जसं की अगोदर आदी मानवापासून ते आजपर्यंत माणसामध्ये जो बदल झाला त्याला आपण उत्क्रांती म्हणू शकतो. त्याच्यानंतर बघा बाळांनो, ज्याचा थांग लागत नाही असा अथांग, है ना? जैसे की बघा आकाश म्हणजे विश्वविराट अनंत अशी ही पोकळी आहे ज्याचा कधी थांग लागत नाही, है ना? जसं त्याच्यानंतर बघा स्वतःच लिहिलेले स्वतःचे चरित्र त्याला म्हटलं जातं आत्मवृत्त किंवा आत्मचरित्र. दुसऱ्याचे दुःख पाहून कळवळणारा कनवाळू,
कुछ लोग ऐसे रहते हैं कि जो दूसरे के दुख देखने के बाद उनको अपने आप रोना आ जाता है ना? दूसऱ्याचे दुःख पाहून कळवळणारा मतलब और ये होना भी चाहिए सभी में, कनवाळू मतलब जब हम दूसरे का दुःख देखते हैं तो हमें भी कभी-कभी रोना आ जाता है ना? उससे हमारा कुछ संबंध नहीं रहता है, लेकिन ये एक इमोशंस है, ये एक भावना है और ये एक अच्छी भावना है, ये होनी भी चाहिए. म्हणजे माणसामध्ये ही भावना असायलाच पाहिजे, है ना? तर गावाचा कारभार जिथे चालतो गावाचा कारभार ज्याला म्हणतो आपण त्याला गावगाडा, गावाभोवतालचा तट ज्याला म्हणतो आपण गावकूस, है ना? म्हणजे गावकूस जे आपण तुम्ही आता पुढे अभ्यासणार आहात. अ, जे खरा नागरिक यामध्ये बघा निरंजन हा गावकुसाबाहेर राहत होता. डोंगरात वास्तव्य करणारे लोक, गिरिजन मतलब जो पहाडों में म्हणजे मोठे-मोठे डोंगर असतील, तिथे हे लोक राहतात. त्यांना म्हटलं जातं गिरिजन. गिरीला डोंगर पण म्हटलं जातं आणि गिरी म्हणजे डोंगर आणि जन म्हणजे तिथे राहणारे लोक. भाकरी करण्याची लाकडी परात, काठवत आजकाल ही आपल्याला दिसत नाही, परंतु ही पूर्वी सर्रासपणे वापरली जात असायची आणि अजून सुद्धा बऱ्याचशा ठिकाणी वापरली जाते. लाकडी परात असते, काठवत. भाकरी करण्याची लाकडी परात त्याला म्हटलं जातं काठवत. ज्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहेत असा आजानुबाहू. जिसके हात अ, लंबे म्हणजे गुडघ्यापर्यंत पोहोचतात त्याला म्हटलं जातं आजानुबाहू. मोठ्याने केलेले पाठांतर भूकंपट्टी मतलब हम क्या करते कभी-कभी बार-बार उसको याद करते हैं, तो उसको मराठी में कहा जाता है भूकंपट्टी. आता बघा बाळांनो हा सुद्धा शब्द आपण बघितलेला आहे. आकाशात गमन करणारा पक्षी. खग. खग का मतलब हमने क्या देखा था? म्हणजे अ, आकाश आणि म्हणजे गमन, विहार करणारा म्हणजे आकाशात विहार करणारा. मग आकाशात गमन करणारा पक्षी उसको कहा जाता है खग. खग हा सुद्धा नवीन शब्द आहे तुमच्यासाठी बघा. त्याच्यानंतर सापांचा खेळ करणारा गारुडी. आजकाल हे म्हणजे कायद्यानुसार आता बरेचसे अशा प्रकारचे खेळ बंद झालेले आहेत. परंतु कधी-कधी तुम्ही बघितले असाल कुठेतरी, की अस्वलांचा खेळ करणारा, आहे ना, माकडांचा खेळ करणारा, तर इथे सापांचा खेळ करणारा त्याला म्हटलं जातं गारुडी. अस्वलांचा खेळ करणारा त्याला म्हटलं जातं दरवेशी. म्हाताऱ्यावर लंगड्या-लुळ्या गुरांना पाळण्याचे ठिकाण. पांजरपोळ मतलब इस जगह पर ऐसे जो म्हणजे अशा प्रकारचे गायी, गुरं, वासरं, जनावरं जे असतात, त्यांना त्या ठिकाणी त्यांची सेवा केली जाते. जनावरे, गुरे बांधण्याची जागा, गोठा. बरोबर, गोठा हा शब्द तुम्ही ऐकलेला असेल. निरंजन बघा म्हणजे खरा नागरिक या पाठामध्ये निरंजन हा गोठ्यातली सगळी कामं आटपून मग शाळेत जात जात असे. म्हणजे जनावरे, गुरे बांधण्याची जी जागा असते त्याला म्हटलं जातं गोठा. चारही बाजूंनी पाणी असलेला भूप्रदेश, बेट. आता आपण जिथे राहतो मुंबईमध्ये हे सुद्धा एक बेट आहे, है ना? मुंबईला काय म्हटलं जातं 7 बेटांचं शहर. काय म्हटलं जातं 7 बेटांचं शहर. म्हणजे बेट मतलब उसके आजू-बाजू में पानी रहता है आणि तिथे जी जागा असते, तिथे लोक वास्तव्य करून राहतात. त्याला म्हटलं जातं बेट. त्याच्यानंतर पुढचा बघा बाळांनो, माकडांचा खेळ करणारा मदारी म्हटलं जातं. 12 जणांचा कारभार, बारभाई मतलब 12 भाई मतलब ऐसा कारोबार कि जिसमें 12 लोग इन्वॉल्व है, 12 लोग वो कारोबार देखते हैं. त्याच्यानंतर बघा हा शब्द नेहमी तुम्हाला येत असतो. अन्यायाविरुद्ध सत्याचा आग्रह धरणे म्हणजे सत्याग्रह. हा शब्द आपण बघितला की महात्मा गांधीजींचे सत्याग्रह, सत्याचा आग्रह धरणे. आपल्याच देशात तयार झालेली वस्तू त्याला म्हटलं जातं स्वदेशी. भांडण उकरून काढणारा भांडकुदळ. रहते हैं ना समाज में बहुत सारे ऐसे लोग रहते हैं कि जिसके कभी झगड़ा नहीं किया तो उसको अच्छा नहीं लगता, है ना? लेकिन ऐसे लोगों को म्हणजे भांडण उकरून काढणारा भांडकुदळ. तंटा सोडवण्यासाठी उभय पक्षांनी मान्य केलेले लोक, पंच.
आपण म्हणतो ना पंचांना एकत्र बोलवा. ऐसे गाँव में या बहुत सारे जगहों पर ऐसे ही लोग वहाँ पर क्या करते हैं, न्याय निवाडा करते हैं. मग त्या 5 लोकांचा जो न्याय असेल तो सर्वांना मान्य असतो. वाट दाखवणारा वाटाड्या, मग तो जंगलातला एखादा अ, मार्गदर्शन करणारा असेल किंवा एखादं पुस्तक असेल, आहे ना. जसं कॉम्प्युटरचं पुस्तक असेल, त्याला सुद्धा वाटाड्या आपण म्हणू शकतो, की आपल्याला मार्गदर्शन करणारा, म्हणजे वाट दाखवणारा वाटाड्या. देवापुढे सतत जळणारा दिवा नंदादीप, स्वतःचा स्वार्थ न पाहणारा निस्वार्थी. आता इथे निस्वार्थी, नि के बाद दो विसर्ग और स्वार्थी शब्द कैसे लिखा है, ये जरा देखो. निस्वार्थी आणि स्वतः, स्वतः शब्द कसा लिहिलेला आहे बघा. काही विद्यार्थी त्याच्या पुढे पुन्हा त्याला काय करतात, अ, मा काना देतात. तर स्वतः शब्द हा असाच लिहिला जातो. पुढे 2 विसर्ग दिले जातात. स्वतःचा स्वार्थ न पाहणारा निस्वार्थी. त्याच्यानंतर पुढे बघा, स्वतःच्याच फायद्याचे पाहणारा अप्पलपोटा म्हणजे स्वार्थी आणि फार दिवसांनी येणारा शुभ काळ त्याला म्हटलं जातं पर्वणी. फार दिवसांनी येणारा शुभ काळ त्याला काय म्हटलं जातं? पर्वणी. चुडीवाला हा जो लेसन आहे त्याच्यामध्ये बघा हा शब्द आलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो अजून पण काही शब्द आहेत ते आपण उद्याच्या तासाला बघू. उद्याच्या तासाला आपण बघा, आपण ज्या शब्दांचा अभ्यास केला ती शब्द तुम्हाला बरीचशी नवीन शब्द यामध्ये माहिती झालेली आहेत. शब्दसमूहाबद्दल उद्याच्या तासाला आपण लिंग बदलणे याचा अभ्यास करणार आहोत. त्या अगोदर परीक्षेला येणारे जे IMP प्रश्न आहेत, शब्दसमूहाबद्दल एक शब्द त्याचा पण थोडक्यात अभ्यास आपण करणार आहोत. धन्यवाद. Yes, sir. By end of the lecture. थँक